सांगली महापालिका निवडणुकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली सभा थोड्याच वेळात सांगलीमध्ये पार पडणार आहे। सांगलीत दुपारी मुख्यमंत्र्यांच्या प्रचार सभेनं भाजप प्रचाराचा नारळ फोडणार आहे आणि त्यानंतर स्टेशन चौकात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेनं महापालिका निवडणुकीचं रणशिंग फुंकलं जाईल। तसेच यानंतर छोट्या छोट्या सभा आणि भाजपच्या प्रत्येक नेत्याला एका प्रभागाची जबाबदारी दिली जाणार असल्याचं कळतंय। या सभास्थळावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कुलदीप माने यांनी। सांगली महापालिकेच्या निवडणूक प्रचाराचा नारळ आज भाजपकडून फोडला जातो आणि या प्रचाराच्या नारळ फोडण्याप्रसंगी मुख्यमंत्र्यांची थेट सभा होते आणि विशेष म्हणजे या एकूण राज्यामधील महानगरपालिका निवडणुकीची ही पहिली सभा ही सांगली या ठिकाणी होते आणि त्यामुळेच या सभेला मोठं महत्त्व आहे। आज मुख्यमंत्री सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या या निवडणूक प्रचारादरम्यान काय विजन मांडतात या शहरासाठी हे एकीकडे पाहावं लागेल आणि एकूणच आजच्या या पहिल्या सभेतून मुख्यमंत्र्यांच्या सभेतून भाषणातून राज्यामधील एकूण या महानगरपालिका प्रचाराचा सूर कशा पद्धतीने असेल अशा पद्धतीची या ठिकाणी परिस्थिती आहे। आपण काही वेळामध्ये मुख्यमंत्री या ठिकाणी येतील। हे जे मुख्य स्टेज आपण पाहतोय या ठिकाणी भाजपचे पदाधिकारी आणि सगळे एकूण नेते असतील आणि जे दुसरं स्टेज आपण लागून पाहतोय त्या ठिकाणी जे या सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेमध्ये जे एकूण उमेदवार आहेत 78 या उमेदवारांची या ठिकाणी बसण्याची सोय केलेली आहे। तर अशा पद्धतीनं काही वेळामध्ये मुख्यमंत्र्यांच्या या महानगरपालिका निवडणुकीतील पहिल्या सभेला ज्या ठिकाणी सांगलीमध्ये सभा होते त्या सभेला काही वेळात सुरुवात होते। कॅमेरा पर्सन योगेश सोबत कुलदीप माने, एबीपी माझा, सांगली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।